सापुलीवर दिंडी आम्हाला चालू केली आणि त्यावेळेस 5 ते 10 माणसं होते आणि त्या रोट्याचा आज 3 ते 4-5 लाख लोक होतात। आणि दिंडी मानवाच्या कल्याणासाठी आणि या मानव देहाचं सोनं करण्यासाठी आपण अथक परिश्रम करून हे कार्य चालू केलेलं आहे। खरंच आमचं परम भाग्य समजावं
परमपूज्य अहमदपूर आप्पांचं त्यांच्या जीवनचरित्रावर पिक्चर होत आहे। कारण आप्पांनी जे कार्य केलेलं आहे ते पुऱ्या जगाला नाही तर सर्व विश्वाला दाखवून द्यायचं आपल्याला। याकरता सर्व सद्भक्तांनी हा निर्णय घेतलेला आणि सर्वांनी हा चित्रपटाला सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती। या ठिकाणी आज मनमत माऊली व डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज व सर्व गुरुवरांच्या आशीर्वादाने आज केतकी संगमेश्वर फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून एसबीबी फिल्म प्रोडक्शन मुंबई शिवशंकर बिरादार उदगीरकर यांच्या माध्यमातून व आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आज अहमदपूरचे आप्पा व डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमच्या सर्व गुरुवरांच्या आशीर्वादाने आज आपण एक नवीन पिक्चर किंवा चित्रपट काढण्याबद्दल आज सुरुवात केली आहे। म्हणून या चित्रपटाच्या सर्व शिवभक्तांना व जनतेला, महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला, या सर्व शिवभक्तांना सर्व गुरुवरांच्या वतीनं वकील मनमतेश्वर अण्णा रोडे, शिवप्रसाद यांच्या सर्व वतीनं, सर्वांच्या वतीनं, यांच्या सर्वांच्या सहकार्याने या फिल्म प्रोडक्शनला सर्व जनतेला व नागरिकांना, शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा। राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवन चरित्रेवरती चित्रपट बनवण्याचा आपण विचार केलेला आहे। श्री केतकी संगमेश्वर फिल्म प्रोडक्शन मुंबई आणि एसबीबी फिल्म्स प्रोडक्शन मुंबई च्या वतीने हा चित्रपट येणार आहे। आणि आता आमचे मित्र आनंदजी जीवने साहेब जे तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत आणि हा चित्रपट 3 पार्ट मध्ये बनवण्यात येणार आहे। कारण आपणचा जीवन चरित्र खूप जास्त मोठा असल्यामुळे आपण एका पार्ट मध्ये नाही बनवू शकत, तर हा चित्रपट 3 पार्ट मध्ये बनवण्यात येणार आहे। आणि आज जे आपण शूट सुरुवात केलेली आहे तात्काळ 28 तारखेला मनमतप्पा कोरे यांच्या सहकार्याने आपण भक्तिस्थळा येथे गेल्यानंतर 31/5/2015 रोजी अहमदपूरच्या मठामध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी चित्रपटाच्या संदर्भासाठी मी जेव्हा बोलल्यानंतर त्यांनी परवानगी दिली आणि सही केलेली। त्यानंतर 10 वर्ष 5 महिने गेल्यानंतर 31/10/2025 रोजी 31/5/2015 आणि 31/10/2025 10 वर्ष 5 महिने गेल्यानंतर परत तो प्रसंग आला। त्यामुळे त्या अनुषंगाने आपण आज शुभ कार्य दिवशी चित्रपटाचं शूट चालू केलेलं आहे आणि सर्व भक्तांनी मदत केल्यास आपण आणखी, आणि हा चित्रपट भारतातच नाही, लंडन, पॅरिस, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि मालदीव पर्यंत पोहोचवण्याचं पूर्ण उचललेलं आहे कार्य। आणि लवकरच हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि भक्तांना भक्तिस्थळा येथे मोठ्या लेवलवरती हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। धन्यवाद।